Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्षचिन्हासह आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला. शिंदेंचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत आज बोलण्याची शक्यता. पॅलेट गन कुणी चालवल्या, ऑर्डर कुणाची, मोदी शहांमध्ये संसदेत उत्तर देण्याची हिंमत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल. जंतर मंतरवर कुठलाही गोळीबार झाला नाही, राहुल गांधी अराजकता पसरवतायत. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची टीका. विरोधकांमुळे 15 दिवसांपासून संसदेचं काम रखडल्याचाही आरोप. अभिजित दिपकेंकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर का? राजकीय पक्षांच्या आंदोलनावर कधी लाठीचार्ज होत नाही, दिपकेंचा निशाणा. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपकडून झारखंड बंदची हाक. विधानसभेवर विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक. जरांगेंकडून पुन्हा उपोषणाच्या घोषणेनंतर सरकार अलर्टवर. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार. सरकारच्या भूमिकेकडे लक्ष. धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन. मुख्यमंत्र्यांचा आंदोलकांशी फोनवरून संवाद. दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कारवाई करू. फडणवीसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. रेवती सुळे आणि सारंग लखानीच्या रिसेप्शन सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गैरहजर. पार्थ पवार आणि जय पवार यांची रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती. सुनेत्रा पवार यांच्या गैरहजेरीचं कारण अस्पष्ट. महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. गाईचं दूध 62 तर म्हशीचं दूध 76 रुपये प्रति लिटर. तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ होणार. जेएनझीच्या बदलत्या विचारसरणी आणि प्रश्नांवर आरएसएस मंथन करणार. 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशाखापट्टणममध्ये समन्वय बैठक. भाजपसह 32 संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित राहणार. सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रय होसबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. पुण्यात महाराष्ट्र धर्मसंरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल. ब्रिटनच्या धर्मगुरूंच्या प्रवचनातून धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. खडक पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार. विरारमध्ये 1 कोटी रुपयांच्या बोगस नोटा जप्त. 500 रुपयांच्या 50,000 नोटा असल्याची प्राथमिक माहिती. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहनात नोटा आढळल्या. मुख्य सूत्रधाराचा पोलिसांकडून शोध सुरू. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड परिसरात एकापाठोपाठ 2 भूकंपाचे धक्के. 3.2 ते 3.4 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. सातारा पुणे महामार्गावरील शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघात. भरधाव कार ट्रकला धडकली. अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 4 मृत्यू तर 2 गंभीर जखमी. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात वाहनांची तोडफोड. एका सोसायटी समोरच्या 5 ते 6 वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.